प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय बयो या सगळ्या मुलांना म्हणते की तुम्ही मला असं चोर ठरवू नका, मी काही चोर वगैरे नाहीये, मी इथे शिकायला आली आहे तुमच्यासारखीच. आणि हे फणसाचं चित्र ज्यांनी कोणी काढलं ना त्याने खूप छान काढलं बरं. फणस म्हणजे आमच्या कोकणातलं श्रीमंत फळ मानलं जातं आणि त्यातला एक गरा 50 रुपयाला एक मिळतो असं मी ऐकलंय. म्हणजे इथे मुंबईमध्ये म्हणजे किती श्रीमंत फळ आहे नाही. पण तुम्ही माझ्या गरिबीवर हसू नका, मी इथे जिद्दीने मेहनतीने पोहोचली आहे. तुम्ही हवं तर माझ्याशी रेस लावा, माझ्या जिद्दीशी, माझ्या मेहनतीशी. तुम्ही सगळे चांगल्या घरातले मुलं आहात, तुमचे आई वडील श्रीमंत असतील, पण मी श्रीमंत घरातली नाही आहे. मी गरीब असले तरी पण इथे शिकायला आली आहे, माझ्या आईने मला दिलेलं स्वप्न पूर्ण करायला आली आहे. बयोचं हे बोलणं आरवला, अभिरामला सगळ्यांना फार आवडतं. अभिराम तर टाळ्याच वाजवायला लागतो बयोचं हे बोलणं ऐकून. आणि अभिरामच्या टाळ्या ऐकून सगळेच जण बयोसाठी क्लॅपिंग करायला लागतात. छान बोलली आहे बयो. आणि आरवला सुद्धा बयोसाठी टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. तो टाळ्या वाजवतो खरी, पण इरा लगेच आरवकडे रागाने बघते म्हणून तो टाळ्या वाजवणं थांबवतोय. आता तेवढ्यात त्यांचे लेक्चरर आले तिथे. ते पोटे सर ते बयोला तिथे समोर बघतात आणि बयोवर जरा चिडतात आणि त्यांच्यावरती मिशन सोपवलंय ना बयोला काढायचं, म्हणून ते बयोचं पाण उतारा करत असतात. बयोला म्हणतात, काय हो मॅडम, झालं का तुमचं शिकून, चला बसा आता जागेवर. पण आता ते बयोकडे खूप रागाने बघत असतात आणि बयोला म्हणतात, स्टँड अप, कम हिअर. आणि बयोला कुठली तरी डेफिनेशन विचारतायत ते त्यांनी शिकवलेल्या कुठल्या तरी लेक्चरपैकी एक. आता बयो आपल्याला माहिती आहे अभ्यासूच आहे, पण सुरुवातीला बयोला नाही आठवत पटकन. त्यामुळे ते बयोला म्हणतात, चला लिहून दाखवा मला, काय नाव आहे तुमचं. आता बयो सांगते सरस्वती. त्यावर हे लेक्चरर म्हणतात, सरस्वती ना, तुझं नाव सरस्वती, तुला बयो म्हणतात ना, काय मग लिहून दाखव मला. आता बयोला बऱ्याच वेळ लिहिता येत नाही म्हणून ते बयोला जरा अपमानित करतात. काही आहे ना, आगाऊपणा करत जाऊ नका, इथे शिकायला येत आहे ना तर फक्त शिकायचंच काम करा. पण आता बयोला अंधारात पाठ केलेल्या त्या सगळ्या डेफिनेशन आठवत आहे. अंधारात म्हणजे तिने मोबाईलच्या उजेडामध्ये ते सगळे डेफिनेशन पाठ केलेले असतात आणि तो अभ्यास बयोला कामी आला आणि बयोने पटापट तिथे डेफिनेशन लिहून दाखवली आहे विथ एक्सप्लेनेशन. आणि ती त्या सरांना म्हणते, सर तुम्ही शिकवलेलं हेच आहे ना, बघून घ्या एकदा, चेक करा. आणि आता ते सर बघतात आणि बघतच राहतात, त्यांच्याकडे काही उत्तरच नसतं. प्रेक्षकांनो, असो, आपली हुशारी अशी नेहमी कामाला येते. बयोकडनं हे शिकण्यासारखं आहे. आता सुमन त्या दुष्यंतला चहा वगैरे देते. दुष्यंत गौतमीच्या घरी आलाय. रमाकांत त्याला आलेला बघतो आणि लगेच त्याच्या जवळ जाऊन त्याला इन्सल्ट करायचा प्रयत्न करतो. हे सगळे एकमेकांचा इन्सल्टच करतात यात. असो, आता तो दुष्यंत म्हणत असतो, गौतमी तू मला ऑलरेडी ना खूप महाग गोळ्या विकतीयस, कसल्या तरी गोळ्या विकायचा व्यापार करते, ही NGO चालवते ही गौतमी. रमाकांत म्हणतो, काय आहे ना दुष्यंत साहेब, आधीच आमचं नुकसान झालं आहे तुमच्यामुळे 8.5 लाखाचं, त्यातनं तुम्ही आता कमी किमतीमध्ये औषधं मागतायत, मग हे आमचं आणखी नुकसानच आहे नाही का. आता ही गौतमी त्या रमाकांतचा अपमान करते. ती रमाकांतला म्हणते, ओ भाऊजी, तुम्हाला कशातलं काही कळत नाही ना, तर उगाचच मध्ये मध्ये बडबड करायला येत जाऊ नका. तो कॉलेजचा डीन आहे, डीन. चला निघा इथून, कोणासमोर काय बोलायचं काही अक्कल आहे की नाही तुम्हाला. उचलली जीभ, लावली टाळ, आणि इथे बसू नका, घरात जाऊन घ्या चहा. तर आता ह्या दुष्यंतांचा चेहरा मोहरा बदललेला असतो जेव्हा रमाकांत त्यांचा इन्सल्ट करतो तेव्हा. ॲक्च्युली ना प्रेक्षकांनो, आज थोडंसं नोटीस केलंय मी, हे दुष्यंत चांगले पर्सन आहेत पण गौतमीने त्यांना फसवलंय. दुष्यंत गौतमीला म्हणत असतो की हे बघ गौतमी, तू ऑलरेडी तुझ्या NGO साठी आलेली औषधं मला विकतेस, मला किती प्रॉब्लेम होतो माहिती आहे का तुला. मला त्या सगळ्यांच्या नोंदी ठेवाव्या लागतात, सगळा हिशोब सांगावा लागतो, आणि मी हे का करतोय, खरं तर मला हे करायची गरज नाहीये, पण तरी मी तुझ्यासाठी करतोय गौतमी, हे लक्षात ठेव. गौतमी म्हणते, मला कळतंय रे, प्लीज एवढ्या वर्षी या मीटिंगमध्ये ॲडजस्ट करणं प्लीज दुष्यंत. आता दुष्यंत प्रेमाने तिचा हात पकडायला जातो. कदाचित दुष्यंतला ही आवडते वाटतं बया, पण आता ही बया लगेच त्याचा हात झटकते, म्हणजे त्यांचा हात झटकते गौतमी, आणि त्यांना म्हणते, दुष्यंत घरी येस तू माझ्या. आता इकडे अभिराम बयोचं कौतुक करत असतो, वाग तू चांगलीच छुपी रुस्तम निघालीस बयो, कधी अभ्यासाला लागली आम्हाला तर कळलं पण नाही, मी तर तुला कालच पुस्तकं दिली ना, वाग हुशारच निघालीस तू. बयो म्हणते, अरे अभिराम, आपल्याला शिकवणं बऱ्याच दिवसापासून सुरूच झालं होतं ना, त्यातनंच मी नोट्स काढून शिकले, आणि अभ्यासाचं म्हणशील तर जेव्हा जसा वेळ मिळेल ना तसं मी अभ्यास करत असते. अभिराम पुढे सांगतो, तुला माहिती आहे का बयो, अगं ते तुझं चित्र जे आहे ना ते त्या इराने काढलं होतं म्हणे,
हां, हां. ते आम्हाला न सांगताच कळालं नाही का प्रेक्षकांनो. आपण कालच सांगितलं होतं, की ते इरानेच काढलं असणार आहे. अशी कलाकुसरी इरालाच जमते. आता बयो म्हणते, "हो, मला माहिती आहे. तिला लहानपणापासूनच चित्र काढायला खूप आवडतं." अभिराम म्हणतो, "म्हणजे तुला कसं माहिती?" आता बयो म्हणते, "जाऊ दे ना ते." आता अभिराम म्हणतो, "ए, चलशील का उद्या सरस्वती? आपण इथली दहीहंडी बघूयात. तू बघितली नसशील ना मुंबईची दहीहंडी?" आता या दोघींना इन्व्हाईट करतोय तो. वैभवी म्हणते, "तुम्ही दोघं जा. मला ना वेळ नाहीये. काका महाराजांचं प्रवचन ऐकायचंय ऑनलाईन. घरचे ओरडतील रे. तुम्ही जा दोघं जण. मी निघते हां आता." वैभवी गेली आहे, पण आता अभिराम बयोला इन्सिस्ट करत असतो, की "तू चल ना उद्या. मला पण कंपनी हवी आहे आणि तसंही तू बघितली नसशील ना मुंबईची दहीहंडी." बयो म्हणते, "अरे मला पण नाही जमणार रे. मोकल काकू रागवतील." अभिराम म्हणतो, "अगं थोड्या वेळ थांबू आणि येऊ पटकन." तेवढ्यात बयोला फोन आलाय सुमनचा. सुमन बयोला म्हणते, "बयो, अगं तुमच्या कॉलेजचं मागचं गार्डन आहे ना, तिथे भेट. मी तुझ्यासाठी ना नारळाच्या वड्या केल्या आहेत आणि तुला दिल्याशिवाय राहवलं नाही जाते गं मला. नक्की ये." बयो म्हणते, "अगं आत्ते तुला कोणी बघेल ना." ती म्हणते, "नाही बघणार. तू ये गं लवकर." सुमन आत्या खूप खुश आहे बयोला भेटल्यापासनं. आता आरव एकटाच बसलेला असतो. बयोचं अभिरामशी बोलता बोलता लक्ष जातं त्याच्याकडे. ती अभिरामला म्हणते, "अभिराम, आपण फोनवर बोलूयात हं रात्री." अभिराम म्हणतो, "पण नक्की ये गं दहीहंडीला." आता तेवढ्यात बयो आरवजवळ गेली आणि म्हणते, "आरव दादा, काय चाललंय?" आरव दादा काहीच बोलत नाही आणि निघून जात असतो. तेव्हा ती म्हणते, "असं काय करतोस रे? मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचं आहे आणि तुला माहिती आहे तू जोपर्यंत बोलत नाही तोवर मी तुझा पिच्छा सोडत नसते. लहानपणीसुद्धा मी तुझ्या मागे मागे यायची. आठवतं ना तुला देवळात आणि तू जिथे जाशील तिथे तू बोलत नाही तोपर्यंत." आरव म्हणतो, "हे बघ, इरा येईल." बापरे! इरा म्हणजे गौतमीचं 2.0 व्हर्जन आहे प्रेक्षकांनो. तिचा धाक म्हणजे धाक एकदम आरवला. असो, आता ही बयो म्हणते, "असं काय करतो रे? तुला माझ्याशी बोलायचं आहे मला माहिती आहे आरव दादा. मनातून तुला बोलायची इच्छा आहे, पण तुला काय थांबवते ते कळत नाही आहे. बरं मला सांग, की बाबा जेव्हा शेवटचे घरातून गेले तेव्हा नेमकं काय झालं होतं? हे बघ, ही 2 बोटं आहे. तुला सांगायचं असेल किंवा कोणी सांगायपासून अडवलं असेल तर हो म्हण आणि जर काही तुला कल्पना नसेल तर नाही म्हण. मला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलणार नाही." आता बयोला आरव म्हणतोय, की "अगं हे काय बालिशपणा आहे?" बयो म्हणते, "बालिशपणा समज. तू तसंही या मोठ्या बयोला समजून घेत नाही आहेस ना. असं समज लहान बयो तुझ्यासमोर उभी आहे." आता बयोने ते 2 बोटं दाखवले हो नाहीचे आणि त्यातनं आरवने एक बोट पकडले ते म्हणजे होचं. म्हणजे आरवला कोणीतरी थांबवतंय खरं बोलण्यापासनं हे बयोला कळलंय. आता बयो मनाशीच विचार करते, असं का करताय इराच्या आई? त्यांना नेमकं काय करायचंय? पण काही का असेना आरव दादाला माझ्याशी बोलावंसं वाटलं हेच खूप आहे. बाबांबद्दल माहिती फक्त आरव दादाकडनंच मिळेल. आता मी बाबांना शोधूनच राहणार. तर आता पुढेल्या प्रेक्षकांनो त्यांनी शुभमकरांना दाखवलंय. खूपच मोठं दाखवलं त्यांनी आज ॲक्च्युली. आता शुभमकर झोपलेले असतात आणि त्या सिस्टर त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन देत आहे. म्हणजे झोपलेले असताना पण इंजेक्शन देत आहे बरं का. असो, सांगायचा मुद्दा हा आहे की बेशुद्ध असतानाही ते सारखे बयो बयो म्हणताय. पण आता इकडे ही सुमन भेटली आहे बयोला आणि नारळाच्या वड्या देते आहे. बयो तिथे खाणार. तेवढ्यात सुमन आत्ते म्हणते, की "अगं इथे नाही, घरी जाऊन खा तुझ्या." आणि आरव भेटला होता का गं तुला आज? बयो म्हणते, "हो भेटला होता. बोलला का गं काही तुझ्याशी?" बयो म्हणते, "नाही ना, तो बोललाच नाही." "पण काय गं सुमन आत्ते, नेमकी काहीतरी गडबड आहे हं." आरव दादा पण काहीतरी लपवतोय. बाबा नेमके कुठे गेले हे कळतच नाहीये. आणि तेवढ्यात या दोघींचं बोलणं सुरूच असतं तर रमाकांत तिथे पोहोचलाय आणि त्याची एंट्री जरा रागात दाखवली आहे. पण इथे ना प्रेक्षकांनो मला जरा डाऊट आलाय, कारण त्यांनी असं दाखवलंय की बयो आणि सुमन खूपच घाबरली आहे रमाकांतला बघून. पण म्हणजे असा माझा अंदाज आहे, कदाचित रमाकांत बयोशी चांगला वागूच शकतो, कारण त्याला सुद्धा शुभमकरचा थांगपत्ता हवाय. कशाला ते अजून कळलं नाहीये, पण आय थिंक सो. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की बयो आणि अभिराम दोघं दहीहंडी बघायला गेले आणि अभिरामला बयोची मैत्री म्हणजे बयोचा सहवास हवासा वाटतोय. क्या समजना हे समज लीजिए आप. असो, पण आता प्रेक्षकांनो पुढे ना हे नेमका असा ट्विस्ट घेतील की इराला सुद्धा अभिराम आवडेल. बघा तुम्ही चॅलेंज. काही झालं तरी बयोला आनंदात दाखवायचं नाही हे ठरवलेलंच आहे. असो, काय सांगू आता यापुढे. तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा.